बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची तुरुंगात प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय। मस्साजोगचे माजी दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती ढासळली आहे। वाल्मिक कराड याला सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली आहे। गेली 3 दिवस वाल्मिक कराडवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला सलाईन लावण्यात आल्याची माहिती मिळते आहे। प्राथमिक माहितीनुसार वाल्मिक कराड याला युरोसिस्टायसिसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळते आहे। बीड जिल्हा रुग्णालयातील पथकानं वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी केली आहे। गेल्या 3 दिवसांपासून त्याला सलाईन लावण्यात आली असून त्याची प्रकृती ढासळत आहे। यामुळे त्याला आता स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू आहे। वाल्मिक कराड याला वेळीच उपचार न मिळाल्यास त्याचं यकृत निकामी होण्याची शक्यता असल्याचीही माहिती मिळते आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 बीड।